स्वप्नांचे खूप संच होते माझ्याजवळ. काही परिस्थितीने गिळले तर काही माझे मीच पुसले. आणि आजही मला असं वाटतं की मी आईच्या हातावर डोक्यावरून हात, तो जो फील आहे. मी अडचणीत असताना MP पवार सर माझे क्लास टीचर होते, त्यांच्याकडून मी 20 रुपये घेतले होते. ती तारीख आहे कधी 20 रुपये घेतले आणि कधी केले. भरपूर चित्रपटांनी भरपूर शिकवलेलं, शिक्षकांनी भरपूर शिकवलं, खूप लोकांनी मित्रांनी शिक्षकांनी मदत केली. इतकंही आपण उपकार घेऊ नये की आपण ओझं व्हावं. खरं तर बाहेर पडल्यावर कळते विद्यार्थी काय असतं, शिक्षण काय असतं. मग मी असं ठरवलं 50% व्यावसायिक काम करायचं, 50% स्वतःसाठी काम करायचं. आप मिले नहीं लेकिन आपका काम मैंने उनका परिचय बहुत हुआ है. मतलब पूरी सोच एक हाथ में लिया हुआ है. क्या क्या ट्रॉफी है, बहुत बढ़िया. काही नवी स्वप्ने येऊ पाहतात, द्यावा का त्यांना प्रवेश, नको. तेही 4 दिवसाचे सोबती असणार कदाचित. 87मध्ये मी पासआउट झालो. 87 ते 90पर्यंत 3 वर्ष खूप स्ट्रगल होता. या मित्राकडे काम कर. उत्तम पाचारणे नावाचे मोठे शिल्पकार होते, बोरिवलीलाच होते, त्याच्याकडे फ्रीलान्स काम केलं. वासुदेव कामत सर मोठे चित्रकार आहेत, त्यांना स्कल्पचरचं ऑर्डर मिळालं, त्यांनी मला बोलावलं, त्यांच्याकडे काम केलं. गजानन कुडतलकर म्हणून खूप चांगले ते तर त्यांच्याकडे तर मी विद्यार्थी असतानाही का ते जर मी त्यांच्यासोबत केलेली कामाचं आणि स्ट्रगल सांगितलं ना, मी लिहिलेले डायरी आहेत माझ्याकडे. स्वप्न हे 25 ऑक्टोबर 84 म्हणजे स्वप्नांचे खूप संच होते माझ्याजवळ. काही परिस्थितीने गिळले तर काही माझे मीच पुसले. भोळी बाबडी स्वप्ने तर वेळेआधीच सोडून गेलेली. भोळी बाबडी स्वप्ने जे आपण हळवे मनाने बघितलो ना, भोळी बाबडी स्वप्ने तर वेळेआधीच सोडून गेलेली. स्वप्नांना आवरण्याचे शिकल्यापासून मोजकीच स्वप्ने शिल्लक होती. त्याचे गाठोडे बांधून ठेवले होते मनाच्या एका कोपऱ्यात. आज वळून पाहतोय तर तेही नाहीसे झाले. असो, काही नवी स्वप्ने येऊ पाहतात, द्यावा का त्यांना प्रवेश, नको. तेही 4 दिवसाचे सोबती असणार कदाचित. आता ते जे इंडस्ट्रियल इस्टेट हायटेक इंडस्ट्रियल सर्व्हिसच्या 25x30च्या मोठ्या हॉलमध्ये म्हणजे स्टुडिओमध्ये रात्री 1-2 वाजेपर्यंत कूस बदलत राहायचे. एकटा एकाकी वाचन करावे काही तर 1-2 पानातच आऊट. असंख्य विचारांच्या गदारोळात मन भटकते. असंख्य विचारांच्या गदारोळात मन भटकते. कधी अंगात संचारल्यासारखा स्वप्नांच्या सोबत खेळू लागतो. म्हणजे एवढे दिवा स्वप्न बघतो ना उघड्या डोळ्याने, कधी अंगात संचारल्यासारखा स्वप्नांच्या सोबत खेळू लागतो. शेवटी स्वप्न देखील भातुकलीचे खेळ होऊन जाते. शेवटी भ्रम आहे ना ते. पुन्हा विचारांचे चक्र सुरू. आई, भाऊ, बहिणी यांच्या प्रेमाला पारखा होऊन हजारो मैल लांब मुंबईतील या 25x30च्या खायाला उठणाऱ्या भयानक स्टुडिओमध्ये स्वतःला कोंडून घेतो का? म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारतो का? कधी कधी ह्या स्टुडिओमध्ये एक उंदराचे पिल्लू दबकत येते. कुठे काही खायला मिळाले शोधते, मिळाले की तोंडात घेऊन पळून जाते. हा छोटासा जीव एकटा कसा मजेशीर जगतो, मग मीच का? इथे शेजारी कॅन्टीनमध्ये काम करणारी काही मद्रासी मुलं आहेत. इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कॅन्टीन असते ना, ते मद्रासी मुलं असतात. इथे साऊथ इंडियन किंवा उत्तर प्रदेशची लोक असतात. मुंबई ते भरलेलं आहे. इथे शेजारी कॅन्टीनमध्ये काम करणारी काही मद्रासी मुलं आहेत. तेही आपल्या मायेच्या माणसापासून दूर, मीच काय, तेही राहतात. तेही आपल्या मायेच्या माणसापासून दूर राहतात. 11 वाजले न वाजले मिळेल तिथे गोणपाट टाकून घोरू लागतात.
मग मलाच का? सर मग व्यावसायिक जीवनाला सुरुवात कशी झाली? हे मी म्हटलं ना की गजानन कुलतलकडे शिक्षण असताना त्याच्यानंतर उत्तम शिल्पकार, उत्तम पाचारणे, त्याच्यानंतर वासुदेव कामत असं आणि स्वतःची काम 3 वर्ष स्ट्रगलमध्ये मी बरंचसं नाव झालं माझं. इतकं नाव झालं की मला मोठी मोठी कामं मिळायला लागली. त्याच्या आधी 10,000 देताना लोक घाबरायचे. म्हणजे हा काम दिले. 87लाच डिसेंबरला मला स्वामीनारायण मंदिराचं काम मिळालं. स्वामीनारायणांचं शिल्प, त्यांच्या योगीजी महाराजांचं शिल्प, अप्रतिम काम झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो. दाखवू का? व्यावसायिक पहिलं का स्वामीनारायण दादर मंदिर. सर सुरुवातीला किती पैसे मिळाले आणि त्याचा आनंद कसा होता? अरे रे 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 काय ते म्हणजे विद्यार्थी असतानाच मी पैसे मिळाले. तो जो गजानन कुर्तलकर आहे ना, तो सिनियर विद्यार्थी म्हणजे पासआउट झालेला आणि मी फर्स्ट इयरचा विद्यार्थी. नुकताच दुसऱ्या वर्षाला प्रवास केलेला. तो साळसकर सरांना विचारला की चांगले करणारे कोणी काम करणारे विद्यार्थी आहेत का? आणि मग साळसकर सरांनी माझी ओळख करून दिली. हा याचं काम सुंदर आहे आणि याला मदत होईल, गरीब आहे खूप. मग तो ग्रँड रोडला त्याचं स्टुडिओ होतं. तर मी ती आधी जोगेश्वरीला नंतर झालं. त्याच्या आधी एक टपरी नॉवेल्टी सिनेमाच्या समोर त्याचं ते झोपडपट्टीमध्ये स्टुडिओ होता. तिथे मी कामाला जायचो आणि टेस्टिंग म्हणून त्याने एक मला काम दिलं आणि मी आपलं सोलापूरच्या सवयीप्रमाणे खाली बसलं आणि आपलं सुरू केलं. आणि तो जेव्हा आला की हे तू केलं, म्हटलं हो मी केलं. आणि एका दिवसात 2-3 तासामध्ये, म्हटलं हो. तो इतका प्रेम करायला लागला आणि मग तो म्हणजे तो मला नौकर कधी समजलं नाही. सख्खा लहान भावासारखा प्रेम मिळालं. इतकं प्रेम मिळालं, इतकं लाड मिळालं. मग तो म्हणायचा माझ्या घरी झोप. नाही म्हटलं मी हॉस्टेललाच जातो. आणि हा त्याच्याकडून मिळालेले पैसे उलट मी घरी पाठवायचो. कारण घरची गरिबी ना. आता आपण शिकलो. माझ्या डेली डायरीत किती पैसे मी भावाकडून आले आणि किती गेले हे पै न पै लिहिलेलं आहे. म्हणजे मी अडचणीत असताना MP पवार सर माझे क्लास टीचर होते. त्यांच्याकडून मी 20 रुपये घेतले होते. ते तारीख आहे कधी 20 रुपये घेतले आणि कधी केले, परत कधी केले, ते तारीखसहित मी डेली डायरी मेंटेन करत होतो. त्याच्यामुळे तारखेसहित मला माहीत आहे. खूप म्हणजे शिक्षकांनी, मित्रांनी खूप मदत केली. खूप म्हणजे खूप मदत केली. जसा नंतर हा गजानन कुर्तलकर भेटल्यानंतर मग पैशाची कमीच नाही. म्हणजे तो जो पहिले 2 वर्ष खूप स्ट्रगल झाले. 3ऱ्या वर्षापासून पैसाच पैसा. व्यावसायिक आणि शिवाय मग ते आमचे खानविलकर सर ते आयुष्यात आल्यावर मग तर काय विचार नव्हता. त्यांचं वसईला स्टुडिओ होता. शनिवार रविवार त्यांना द्यायचं, उरलेले 5 दिवस कुडतलकरांना द्यायचं. गजानन कुडतलकर त्यांच्याकडे काम करायचं. 2 दिवस सरांच्याकडे त्यांच्यासोबत जाणं. आणि मॅडमनी माझ्यासाठी मला काय आवडतं ते खाऊ डब्यात बांधून द्यायचे. इतके लाड केले त्यांनी. आणि जेव्हा मी माझं व्यावसायिक जीवन सुरू केलं 3 महिने जेजेच्या त्यांच्या बंगल्यात होतो. 3 महिने. आणि हे स्वामीनारायणचं काम मिळालं म्हणजे एप्रिलला परीक्षा संपली. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हे काम मिळालं. लगेच मी भाड्याने बोरिवलीला आलो आणि मग स्वतंत्र. तरी सरांच्याकडे जायचं बरं का, पण राहणं स्वतंत्र. कारण शेवटी आपल्याला सेटल व्हायचं असते ना. दुसऱ्यांच्या बंगल्यात म्हणजे कधीही इतकंही आपण उपकार घेऊ नये की आपण ओझं व्हावं, म्हणजे आपण ह्याच्यात जावं. आणि उलट त्यांना कधीच ती जाणीव विसरायचं नाही. 5 पैसेही ज्यांनी दिलं आहे त्यांनाही कधी विसरायचं नाही. कधी जीव घातलेलं आहे तेही विसरायचं नाही. पोस्ट ऑफिसमध्ये कॅन्टीन होतं, स्वस्तात स्वस्त. मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर जेवायला जा, जिथं स्वस्त आणि मस्त मिळतो. अशा अनेक ठिकाणे जिथे लंच टाईम झालं की जाऊन जेवायचो. जेच्या मागे पोलीस कॅन्टीन आहे, तिथे मोठं हॉस्पिटल आहे.
त्या हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जेवायचो. लक्ष्मण, आणि पैसे नसले की आपलं लक्ष्मण आहेच, त्याची एवढी उदारी आहे. आणि जेव्हा मी कामं मिळायला लागल्यावर त्याला फेडायला गेलो तो नको म्हणाला. नाही म्हटलं, मला जड होतात, तुम्ही मदत, हे मी फक्त पैसे परत करू शकतो, ते वेळ मी कधीच परत करू शकत नाही. अनेक स्ट्रगल करणारे मोठमोठे कलावंतांचे याच भावना आहे. फक्त पैसे घे, म्हणजे ते ओझं नको आहे, पण तू जे उपकार केलेलं आहे ती जाणीव माझं आयुष्यभर विसरणार नाही. त्या लक्ष्मणचं मी कधीच विसरू शकत नाही, कारण पहिला माणूस आहे त्याच्या बाकड्यात मी झोपलो होतो. अशा अनेक लोक. साळसकर तर काय घरी जेवायला घेऊन जायचे, खूप प्रेम करायचे. मलाच नाही, अनेक काही टीचर असे असतात ना, खूप मनाने 10-12 विद्यार्थ्यांना जहांगीर आर्ट गॅलरीला जायचं, शिल्प कसं बघायचं, पेंटिंग कसं बघायचं, चित्रपटालाही घेऊन जायचे. आणि तिथं इंग्रजी चित्रपट एवढ्या असायचे ना, त्यांच्यासोबत मी सिनेमाही पाहिलेले. स्टर्लिंग आहे, न्यू एक्सेल्सियर आहे, एम्पायर टॉकीज आहे, रिगल टॉकीज आहे. अफलातून इंग्रजी चित्रपट बघ, कळायचं नाही, पण कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे की ते शब्दाशिवाय कळायचं. तिकडे मेट्रो टॉकीज आहे. भरपूर चित्रपटांनी भरपूर शिकवलेलं आहे, शिक्षकांनी भरपूर शिकवलं, खूप लोकांनी, मित्रांनी, शिक्षकांनी मदत केलेलं आहे. आणि कुडतलकर भेटल्यावर पैशाचं स्ट्रगल संपलं, आनंदाने जगणं. खानविलकर सर भेटल्यावर तर मग तर काय, उलट दादागिरी करायचो मी टीचर लोकांना. म्हणजे आठवड्याचं असाइनमेंट असायचं, एका दिवसात संपायचं, उरलेले 6 दिवस मी टाईमपास करायचो. कॅम्पस एवढा, मी कॉलेजमध्ये नसायचोच, आलो, सिग्नेचर केलं, थोडंफार काम केलं, कॅम्पसमधून गप्पा मारा, हे मारा. म्हणून मी खूप आगाऊपणा, म्हणजे आता डीनचाच माणूस झाल्यावर शिक्षक तोंड काय म्हणतात त्याला, काय बोलणार आता, हेड ऑफ द डिपार्टमेंटचाच माणूस झाला. मग मी माझी दादागिरी सुरू. नाही, असं मुद्दाम नाही करायचं, पण ते नाही, खरंच आगाव होतो बरं का. म्हणजे काय म्हणतात त्याला, हां, खूप आगाव होतो. आणि सर त्यानंतर परत मीराचं शिल्प आपण साकारलं, एक किस्सा दिसतोय, तो काय किस्सा होता? माझा स्वतःचा स्टुडिओ झाला, त्याच्या होण्याआधी बजाज कावासाकीचा काम मिळाला. बजाज कावा, माझा एक मित्र होता महेंद्र भगत, तो ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायचा. लिंटास हे खूप मोठं नाव होतं मुंबईचं ॲडव्हर्टायझिंग. त्यांना मोटरसायकल, बजाजचं मोटरसायकल लॉन्च करायचं होतं 90 साली दिवाळीला. तर मग महेंद्र भगत मित्र असल्यामुळे त्यांनी माझं नाव केलं. तिथं आर्ट डायरेक्टर प्रशांत गोडबोले नावाचा माझा मित्र होता, तोही माझ्या खासच मित्र. मग त्यांनी सांगितलं की असा एक चिता आहे, तो चिता धावतोय, उडतोय, आणि जमिनीवर त्याच्यावर माणूस बसलेला आहे, आणि जमिनीवर असं पाय टेकल्याबरोबर तो चिता मोटरसायकलमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे त्याची ताकद जी आहे ती चितेची ताकद आहे. हां, आणि बजाज स्ट्रोक 4 स्ट्रोक, ती इंजिन म्हणजे ती बजाज चित्याची इंजिन, आणि मग तो माणूस धावतो, अशी ती कॉन्सेप्ट होती. आणि तो चिता मला बनवायचा होता, आणि तो 7 फुटाचा चिता केल्यावर इतके खुश झाले. आणि मला त्याचं ते श्याम रामन्ना म्हणून एक ॲनिमेशन नुकतंच सुरू झालं होतं, आणि ते चिता बनवणं, ते रोबो टाईप चिता, रिअलिस्टिक नाही. आता ते बांधून ठेवलेलं आहे, चिता दाखवला असता मी. मग तो चिता झाला, चिता ते एवढं आवडलं. मग त्या राहुल बजाज होते त्यावेळी, राहुल बजाजनी म्हटलं की आपल्या भारतात जे मेन शोरूम आहे त्या प्रत्येक शोरूममध्ये डिस्प्ले करूया आपण. मग दिवाळीच्या आत 100 पीस देतात का विचारा. म्हटलं देतो. आव्हान स्वीकारला, एक करून दिलं ठीक आहे, 100 करायचं, प्रोडक्शनचा अनुभव नाही आहे. मग तो एक चिता तर होताच, त्याच्यावर मोल्ड घेतला. माझ्या कॉलेजची माझ्यासोबत शिकणारी मित्र तेही माझ्या मदतीला धावून आले. अनेक लेबर आले. म्हणजे प्रोडक्शन जॉब म्हणजे ते एक वेगळंच रसायन असते. उत्तम पाचारणे त्यांची 25
प्रोडक्शनची जबाबदारी त्यांनी घेतली, 75 मी केलं आणि वेळेआधी संपवलं. आणि ते पहिलं काम 7.5 लाखाचं. अरे म्हणजे बघा, कुठे 10 लाख द्यायला 10,000 द्यायला लोक घाबरायचे. हा एवढासा बारीक होतो, हा मुलगा करेल का? आणि 7.5 लाखाचं पहिलं काम मिळालं. आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळालं, ॲडव्हर्टायझिंग एक्सलन्सी अवॉर्ड मिळालं आणि खूप मोठा सन्मान झाला. इतकंच. आणि टी व्ही जाहिरातीमुळे इतकं पसरलं, म्हणजे घराघरात माझं नाव गेलं. आणि मग मला वाटलं की आता आपलं स्टुडिओ व्हावं. मग गोरेगावमध्ये भाड्याचा स्टुडिओ घेतला. मग तिथून माझं खरं जीवन सुरू झालं. आणि 93ला स्वतःचा स्टुडिओ. स्टुडिओ उभारायला पण स्ट्रगलच आहे ते मोठं. आणि मुंबईसारख्या ठिकाणी उभं करणं तर ते खर्चिक. तर सुरुवातीला भाड्याने घेतला होता 93ला. तिथे एक गणपती केला पूजेच्या निमित्ताने आणि तो गणपती इतका लोकप्रिय झाला, हा करोडो गेले. 93ला भाड्याचा असणारा स्टुडिओ 94ला स्वतःच्या स्टुडिओत गेलो. 95ला स्वतःचं घर खरेदी केलं गोरेगावसारख्या ठिकाणी त्या गणपतीमुळे. आणि अनेक मित्र दिले, नावलौकिक टी व्हीवर मुलाखती झाल्या. तर तिथून मला मुलाखती द्यायची सवय लागली 93पासून 94पासून. मग खूप लोकप्रियता, म्हणजे ॲज अ आर्टिस्ट म्हणून खूप एस्टॅब्लिश झालो. मी नव्याने काम करायला लागलो. विद्यार्थी असताना काम करणं, कारण दांड्या खूप मारलेल्या होत्या. पण विद्यार्थी खरं तर बाहेर पडल्यावर कळते विद्यार्थी काय असतं, शिक्षण काय असतं. खरं सांगतो, विद्यार्थी असताना आपल्याला नॉलेज नसतं. मग मी असं ठरवलं 50% व्यावसायिक काम करायचं, 50% स्वतःसाठी काम करायचं. विद्यार्थी म्हणून ABCD करायचं. मग गौरीचं शिल्प केलं, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मग 97ला मीरा करायची इच्छा झाली, कारण ओशो एवढं वाचलं. ओशोमुळे फिलॉसॉफी कळायला लागली. जगातले अनेक फिलॉसॉफर त्याच्यावर बोललेलं आहे आणि त्यांचा इतका प्रभाव, आध्यात्मिक लहानपणापासूनचा जो प्रवास, तो काय म्हणतात त्याला, जाणीवपूर्वक मेडिटेशन करणं, हा प्रवास सुरू झाल्यामुळे ओशोंमुळे तर तो मीरा मला खूप भारावला. आणि मीरा असं मला दिसते, स्कल्पचर माझ्या अंतर्चक्षूमध्ये 3D डायमेन्शनलमध्ये दिसते मनामध्ये. तर ते साकार करण्यासाठी मग मी मॉडेल शोधायला लागलो. मग राधिकाची एक मैत्रीण होत्या, माझे मित्र होते, तर त्या सातोसकर, त्या म्हणाल्या की तुमच्या त्या मैत्रिणी यायच्या, मित्र यायचे, त्यांच्या मिसेस यायच्या ना आपल्या स्टुडिओवर. म्हटलं हो. मग मी त्यांना फोन केल्यावर सातोसकर म्हणाले की मी म्हणालो की मला मीरा स्कल्पचर करायचं आहे, तर मी तुमच्या मिसेसची निवड केलेली आहे. जर वहिनी बसत असतील आणि तुम्ही परमिशन द्याल तर मला मीरा स्कल्पचर करायची आहे. ते हसायला लागले. म्हटलं रामपुरे, मला नाही वाटत माझ्या मिसेसमध्ये मीरा दिसेल, मला तरी कधी दिसली नाही. बघा बाबा, मी विचारून बघतो, त्या बघत असेल तर माझी काय हरकत नाही, कर तू. मग त्यांनी मिसेसला विचारलं, त्यांनी होकार दिला आणि 15 दिवस आम्ही स्टुडिओमध्ये मीरामय होऊन गेलो. म्हणजे काय म्हणतात, जमिनीवर पाय नव्हते आमचे. अख्खा स्टुडिओ भारावलेल्या अवस्थेमध्ये त्या ज्या ह्याच्यात होतो. 15 दिवसात मीरा झाली आणि मला श्रीकृष्ण करायचा होता. आणि श्रीकृष्ण लावताना मग मला विचार आला की मीराला श्रीकृष्ण कसा दिसला असेल. आपण चित्रपटात पाहतो, मंदिरात पाहतो, कॅलेंडरमध्ये पाहतो, तो श्रीकृष्ण म्हणजे एक हा आर्टिस्टने तयार केलेला, त्याच्या आविष्कारातून आलेला, तो म्हणजेच श्रीकृष्ण का? नाही. मग मी ध्यान करत असल्यामुळे ध्यानात गेलो 2-3 दिवस. मी स्वतःला हिप्नोटाईज केलं. म्हणजे मला मीरा स्वतः मी मीरा असं भास निर्माण करून मी श्रीकृष्ण बघायला लागलो. मी पाहत असताना मला मीरा कधी दिसली, श्रीकृष्ण कधी दिसला नाही. पण मला एक फॉर्म दिसायचा, जो बासरी वाजवणार आहे ना, तो एक फॉर्म दिसायचा. आणि त्या फॉर्ममध्ये आणि कधीच आकार दिसला नाही. इतर मीरा कशा आकारात दिसली, पण श्रीकृष्ण निराकारात दिसला. मग माती ही आकार, फॉर्म, आणि फॉर्मलेस पकडायचं हे कसं? मग ते जे गणपती केलं होतं ना एकदम फॉर्मलेस,
मग तसं तो फॉर्मलेस श्रीकृष्ण केला, म्हणजे दागिने मुकुट बिकुट काय नाही, एक जस्ट असा तो बासरी वाजवणारा, दोघांचे चेहरे आनंद असलेला. आता माझी इच्छा आहे की मीरा स्कल्पचर आपण तुम्हाला मी दाखवतो. या, हा जो श्रीकृष्ण आहे बघा, दागिने नाही काय नाही, हां, पण दोघांच्या चेहऱ्यामध्ये आनंद आहे. म्हणजे हिच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे, ही भजन करता करता ट्रान्समध्ये गेली आहे. म्हणजे ही मूर्ती पूजक होती, मूर्ती पूजा करता करता ध्यानात गेली. एक तारा पडलेला आहे, ती न्यूट्रल झाली आहे, म्हणजे स्वतः देहभान हरपलेली आहे. ह्या भावदशेतली ही मीरा आहे. बघा ड्रेपरी पण कसं ते एकदम ह्याच्यात पडले. आणि हा श्रीकृष्ण बनवला. मग झाला श्रीकृष्ण झाला. श्रीकृष्ण झाल्यानंतर मग मला प्रश्न पडला की निराकार मातीमध्ये कसं पकडायचं. एक 6-7 महिन्याने परत कामाच्या व्यापात विसरून गेलो. मी विसरून गेलो, पण अंतर्मन विसरणार नाही ना, कारण तो जो प्रश्न आहे अनकॉन्शियस माइंडमध्ये तो प्रश्न रुजलेला होता. मग एकदा पहाटे उठून स्केचेस केले. निराकार बुद्धा, निराकार स्लिपिंग बुद्धा पहिला केला, तो जो दिसतोय ना, दिसतो का, तो माझा पहिला निराकार. म्हणजे तुम्ही बघा ना, तो त्याचे असं वाटतंय की हिप्सवर हात ठेवलेला आहे. म्हणजे ते हात असा आहे ना, उगीच नाही आहे, म्हणजे असं वाटतं की ते हिप्स आहे. मी तिथे जाऊन सांगतो तो की हिप्स आहे असं, आणि तो हात ठेवलेला आहे. आणि म्हणजे आहे आणि नाही, नसताना देखील तो पूर्ण वाटतो, असं अर्धवट वाटत नाही. हे त्यातलं रहस्य आहे. म्हणजे आकार थोडासा आणि बाकीचा निराकार आहे आणि नाही. म्हणजे ही जी लोकं आहेत ना, हे देहात नावाला असतात. इनलाइटेड जो बुद्धत्वाला प्राप्त झालेली, जसं मीरा आहे, कबीर आहे, हजारो लोक आहेत, संत तुकाराम आहे. म्हणजे आता किती भारतीय परंपरा अशी आहे ना की हजारो लोक, करोडो लोक इनलाइट झालेले आहेत. काही लोक माहीत आहेत, काही लोक माहीत नाही. आज हे हिमालयात कितीतरी संत लोक ध्यान करतात आहे, साधना करतात आहे. तर हे शरीरात असताना देखील जे गुरु असतात, जे इनलाइट झालेले असतात, ते नसतानाही असतात म्हणजे शरीरात असतात. ते आमचे स्वामी समर्थ तर पाहिजे तेव्हा प्रकट होतात, देहाने प्रकट होतात. आजही भक्तांचे अनुभव आहेत की देहात प्रकट होऊन आशीर्वाद देतात. हा रॉयल बुद्धा, याला नाव रॉयल दिलं. रॉयल याच्यासाठी की ही जी पोज आहे ना, इतकी रॉयल आहे. कारण बुद्ध जे आहेत ना, हे राजे होते, चक्रवर्ती होण्याची लक्षणं यांच्यात होती. कुणीतरी जन्मल्यावर एक ज्योतिषी आले, ते म्हणाले की त्यांना इंट्युएशन झालं, ते आले, त्यांचं आता नाव आठवत नाही, अशित मुनी आले आणि म्हणाले की त्या मुलाचे मला दर्शन घ्यायचे, त्यांच्या पाया पडायचे. का? म्हणजे हे जेव्हा बुद्ध होईल, यांचं जे कमल खिलेगा, जब ये कमल खिलेगा ना, बडा होके कमळासारखा कोमल होईल, त्यावेळी मी हयात नसणार आहे. म्हणून आत्ताच मी त्यांना दर्शन घ्यायला आलो. म्हणजे असे लक्षणं यांच्यात त्या ऋषींनी, कारण ते अंतर्दृष्टी ज्याची उघडलेली आहे ना, त्यांना काही सांगायची गरज पडत नाही. त्यांना आतलं दिसते, शरीर दिसत नाही, आतलं दिसतं. ह्या लोकांना अंतर्दृष्टी म्हणजे इथे जे आहे, हां, आतली दृष्टी. हे डोळे तर नावाला आहे, हे या डोळ्याला फक्त फिजिकल फॉर्म दिसते, पण अंतर्दृष्टी ज्याची ओपन झालेली आहे ना, ती जी विकसित झाली. ध्यान करणं म्हणजे त्याला विकसित करणं आहे. ते विकसित झाल्यानंतर काहीही दिसू शकते जे आपल्याला दिसत नाही. हे फक्त आपण ह्या डोळ्याने फक्त 90% दिसते. ते जे विकसित झालं ना, 100% तुम्ही बघाल, म्हणजे नसलेलं बघू शकता. आणि तो नसलेला भाग म्हणजे हा राजे राहुलला मिसेसला सोडून जंगलात गेले आणि एक समजा की 2-3 वर्षामध्ये त्यांना ध्यानाच्या प्रवेशामध्ये, म्हणजे त्यांचं जे बॉडी लँग्वेज आहे, राजे असल्यामुळे जे बसणं वगैरे, हा जो राजेशाही थाट आहे ना, तो लवकर जात नाही. शरीर धर्म आहे, म्हणून हा रॉयल बसलेला आहे. आणि जेव्हा बुद्धत्वाला प्राप्त झाले, इनलाइटमेंट म्हणतात त्याला, तर देहात असतात पण विकाररहित, म्हणजे जे विकार आहेत, षडविकार आहेत, त्याच्या पलीकडे गेलेलं असतात.
तो पलीकडे गेलेला बुद्ध कसा पकडायचा. तर हा जो बुद्ध आहे, हा जो चक्र असते म्हणजे सेक्स सेंटर आहे, पोट आहे, हार्ट आहे, हे मी दाखवलंच नाही. हां. आणि कंठ म्हणजे बोलावं लागते, आणि आज्ञाचक्र आणि ब्रह्मचक्र तो अनलाईट झालेला आहे. म्हणजे हे सगळं हे वासनारहित झालेलं आहे, म्हणजेच निराकार, म्हणजे असून नसल्यासारखं. म्हणजे आदिशंकर त्यातलेच होते. आपण वाद करतो, हे माझं धर्म आहे, हे मी ख्रिश्चन आहे, मोहम्मद पैगंबराने असं म्हटलेलं आहे, किंवा बुद्धाने असं म्हटलेलं आहे, आदिशंकराने असं आपलं वेदाने असं म्हटलेलं आहे. हे लोक भांडतात. अहो, काही नसते. यांना आपसात कधीच भांडलेलं नाही आहे. बुद्धाने कधीच म्हटलं नाही की माझ्यापासून बुद्ध धर्म करा. ख्राईस्टनं म्हटलं आहे का ख्रिश्चन धर्म सुरू करा. हे नंतरच्या लोकांनी हळूहळू लोकांनी धर्म बनवलं. मोहम्मद पैगंबरांनी म्हटलेलं आहे का मॉमेडियन धर्म तयार करा म्हणून. हे लोकांनी केलेलं आहे आपल्या सोयीनुसार, आणि ते सगळं अज्ञान असतं. आणि जो चांगला माणूस आहे त्यातला, तो कधीच या भानगडीत पडत नाही. म्हणजे आज हे हजारो लोक आहेत धर्मनिरपेक्ष, म्हणजे धर्माला मानतच नाही. सगळे मनुष्य एक आहे, स्त्री पुरुष देखील एक आहे. आत्मा ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे किंवा त्या प्रवासाला आहे, तो कधीच या भानगडीत पडत नाही कुठल्याच धर्माच्या. फक्त मनुष्य, फक्त जातीच जर असेल तर स्त्री आणि पुरुष जात, हे दोनच जाती आहे. आत्ताच मी अमेरिकेत गेलो होतो डेमो द्यायला, ह्याला सॅन होजेला. आता उद्या 1 महिना होईल, म्हणजे 29ला माझा डेमो होता आणि 30ला डेमो. एक पोर्ट्रेट होतं, महेश काळेंजी जे गायक आहेत, अभंग गाणारे, त्यांचा डेमो दिला. आणि आषाढी निमित्त तिथे ते पूर्ण विठ्ठलाचे भजन गायचे. अच्युत पालवनी कॅलिग्राफीमध्ये विठ्ठल बनवलं, आणि मी मातीत 2 तासामध्ये विठ्ठल रंगवला केला, मातीमध्ये आकार केला. तेवढ्यासाठी बघा किती खर्च केलं त्या लोकांनी, राहण्याची सोय, आणि खूप मोठं मानधन दिलं. आयुष्यात मी एवढं मानधन कोणीच मला दिलं नाही. लाईव्ह डेमो, लाईव्ह म्हणजे प्रात्यक्षिक, शिल्प प्रात्यक्षिक, म्हणजे 6,500 लोक होते. खूप मज्जा आली. आणि अनेक ठिकाणी अमेरिकेत तर कितीतरी स्कल्पचर घेऊन गेले. ऑस्ट्रेलियामध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे, इवन दुबईमध्ये. म्हणजे मॉमेडियन लोक मूर्तीपूजक नाही आहे. पाकिस्तानमध्ये पण आहे. जो छोटा गणपती आहे ना, तो इतक्या लोकांपर्यंत गेलेला आहे. कारण ट्रान्सवर्ल्ड शिपिंग कंपनी म्हणून आहे, जे पूर्ण शिपिंग करते. त्या लोकांनी पहिला ऑर्डरच 2,000 होता. त्यांच्या मागे नाव असायचं ट्रान्सवर्ल्ड शिपिंग कंपनी. आणि त्यांनी इतक्या मी म्हटलं ना, त्या गणपतीने मला खूप दिलं, त्या ॲबस्ट्रॅक्ट गणपतीने. 82 साली शिकायला गेलो स्कल्पचरचा. मला पहिल्यांदा फर्स्ट इयर स्टुडंटला हात, एवढंसा हात, पाय, 1 डोळा, ओठ, कान, नाक, हे मायकलएंजलोचं डेव्हिड नावाचं एक स्कल्पचर आहे. मायकलएंजलो म्हणजे 16व्या शतकामध्ये होऊन गेलेला कलावंत आहे, फार मोठा कलावंत. बघा कलावंत कसा जिवंत असतो, म्हणजे हे उदाहरण आहे. 16व्या शतकात होऊन गेला, पण कलाकृतीच्या माध्यमातून तो आजही जिवंत आहे. आणि आमच्यासारख्या स्टुडंटना तो शिकवतो, म्हणजे इन्स्पायर करतो. म्हणजे काय असतं शिक्षण, म्हणजे काय फक्त समोर शिक्षण नाही, तुम्हाला इन्स्पायर करणं. ते आजही इन्स्पायर करतात. असंख्य कलावंत घडलेले आहेत, असंख्य. याच्यासाठी आकडाही सांगू शकत नाही. ही जी मोठे कलावंत होऊन गेले, अनेक कलावंत होऊन गेले, तर किती नावं सांगायचे. ते सगळे कलावंत तुम्हाला प्रभावित करतात प्रत्येक क्षेत्रात. तर ते या एक उदाहरण दिलं मी. त्यांचं नाक आहे, कान आहे, 1 दिवसाचा असाइनमेंट असायचा. आणि हे आमच्या वर्गात होतं, हॉलमध्ये 2रा वर्ग तिथे, 3रा वर्ग तिथे, आणि डिप्लोमा वर्ग जरा बंद दरवाजामध्ये होता. आणि कारण ते न्यूड स्टडी वगैरे असते, त्याच्यामुळे पहिल्या विद्यार्थ्यांना किंवा तो प्रायव्हसी असते, तर न्यूड नसताना ओपन असते. मग माझं काम संपलं, मी काय पटदिशी काम करायचं, दिवसभराचं काम तासाभरात व्हायचं, कारण लहानपणापासून मातीत खेळत आलेलो आहे ना. आणि मग मी कोण काय करतो, इवन पेंटिंग डिपार्टमेंटमध्येही भटकत राहील. एक भटकती आत्मा म्हणे ना, तसं आहे ते. कले कुठे शिकता येते,
कॅम्पसमध्ये मग फर्स्ट इयरच्या स्टुडंटना हेड दिला होता. म्हणजे एक 10-12 स्टुडंट असे बसलेले, मध्ये एक मॉडेल बसलेली आहे, एक लेडीज होती, साळू नाव होतं तिचं. तर ती साळूबाई बसलेली आणि सगळे विद्यार्थी मातीमध्ये आर्मीचेर घेऊन त्याच्यावर हेड करत होते. मग माझ्या लक्षात आलं की अरे असंही असते. म्हणजे व्यक्तिशिल्प म्हणजे व्यक्तीला समोर बसून ज्याला पोर्ट्रेट म्हणतो आपण, व्यक्ती पोर्ट्रेट म्हणजे मातीमध्ये पोर्ट्रेट आकार करणं, व्यक्तिशिल्प, तो व्यक्ती आकारात आणणं. मग मी ठरवलं की माझ्या आईचं मी करणार. मग दिवाळी सुट्टीत 6 महिन्याने घरी आलो. ऑक्टोबरमध्ये दिवाळी सुट्टी असते, महिनाभराची सुट्टी असते. मग आईला म्हटलं की मम्मी तू बस. आई नाही, मम्मी नाही म्हणायचो त्यावेळी, आई बस तू, अम्मा, आम्ही तेलुगू भाषिक ना, तर अम्मा बस ना. ते म्हणाले नको नको, मेलेल्या माणसांचं करतात. अरे नाही ना, तसं काही नसते, ते गैरसमज आहे. आमच्या कॉलेजमध्ये कितीतरी आता इतके वर्ष झाले कितीतरी, आणि असं त्याच्यामुळे मरत नाही. शेवटी मुलासमोर बसणारच ना. मग ती बसली. बसल्यानंतर पहिल्या दिवशी केला, ब्लॉकिंग झालं. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणते मी स्वप्नात मेले. म्हणजे ते पूर्ण स्वप्न सांगितलं तिने, ते मी सांगत बसत नाही. पण तो भ्रम जो होता, सायकिक इफेक्ट होता की चक्क मेली ती. त्याच्यानंतरही ती जवळजवळ 20 वर्ष जगली. 20 नाही 24 वर्ष जगली. मग नंतर मार्बलमध्ये केलं ते. पण मातीमध्ये केलेलं मी तुम्हाला दाखवतो. हे माझं पहिलं शिल्प 82 साली आईचं. आणि ती आई पण आहे ना, ते कसं सगळं आतून आलेलं असतं. आता मला आठवत नाही मी कसं केलं, काय केलं. आता स्कल्पचर करताना मी देखील हजर असतो, मला जाणीव असते की मी काय करतो. पण आईचं करताना मला काही आठवत नाही. म्हणजे तिचे कान, नकशिकाम तर आई आहे. ती बुचडा बांधायची, ते बुचडाही कसं बांधायचं तेही आठवते. हे जे नाकातलं ते काय म्हणतात, तिच्या देवीचे व्रण होते, ते देवीचे व्रण आहे. सगळं काय सांगणार. म्हणजे हे हे आजही माझं अत्यंत आवडतं शिल्प. कितीतरी शिल्प झाले, कितीतरी अवॉर्ड झाले, कितीतरी सन्मान झाले, पण याची तोड कशालाच नाही. हे विचारतात ना लोक की तुमचं आवडतं स्कल्पचर कुठलं, तर ते म्हणजे तसं शिल्पकाराला काय, कुठल्याही कलावंताला त्याचं क्रिएशन, सगळेच क्रिएशन आवडत असतात, प्रेमात असतात. पण हे जे आहे आई असल्यामुळे आणि माझं पहिलं शिल्प असल्यामुळे त्याचं हेच वेगळं आहे. आणि आजही मला असं वाटतं की मी आईच्या हातावरून, डोक्यावरून हात फिरवतो. तो जो फील आहे हे ती फिजिकली अवेलेबल नाही आहे. पण शिल्पकार एक असा असतो जो फिजिकल फील आहे, म्हणजे स्पर्श देखील जाणं. म्हणजे त्या भाग्यवान आहे, म्हणून म्हटलं ना भाग्यवान. तिचा जो चित्रपट 87ला सोलापूरमध्ये असताना, लेकिन त्यावेळी रिलीज झाला नव्हता. म्हणजे आंधी झालं, मौसम झालं, किताब झाले, नमकीन झाले, किती चित्रपट. आणि त्यांचं जो पिंड आहे आपलं स्वतःचं, आणि त्यांचं इतकं रिलेट करते ना मी. जसं विजयानंद साहेब आहे, गुरुदत्त साहेब आहेत, देवानंद साहेब आहे, तसं गुलजारजीवर मी खूप प्रभावित असायचो. आणि जर सोलापूरमध्ये 20व्या वर्षी कोणी म्हटलं असतं की, एखादा ज्योतिषी म्हटलं असता की काय म्हणतात त्याला, तुमच्या भविष्यात पुढे गुलजार साहेब भेटणार आहे आणि तुमच्या हातून त्यांचं शिल्प होणार आहे, आम्ही त्याला वेड्यात काढलं असतं. असं कुठे आहे? म्हणजे मी कुठे, ते कुठे, मुंबई कुठे, त्या ज्योतिषाला मी हाकलून दिलं असतं, जा तू खोटारडा आहेस म्हणून. पण नशीब नावाचे काही होऊ शकते बरं का. जीवन काही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. अरुण शेवते नावाचे आमचे मित्र आहेत, गोरेगावला होते. ते स्टुडिओवर नेहमी यायचे, ते त्यांचे स्नेही गुलजार साहेबांचे. आणि त्यांनी विचारलं एकदा की मी सोलापूरचा आहे वगैरे, असं गप्पा मारतो ना, अरे सोलापूरचा आहे,
ते तिथे अमोल चाफळकर कोणी मित्र, म्हटलं माझा मित्र आहे. और त्यांनी गुलजार बोलतो आणि त्याची कविता होते नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक गुलजार साहेबांनी कोणीतरी प्रेझेंट केलं होतं. इससे मिलना है, गुलजार साहेबांनी काय म्हटलं, अरुण शेवते ना, इससे मिलना है, तर त्याची भेट होऊ शकेल का नाही. लगेच मी फोन लावला आणि ते साहेबांची वेळ घेतली, गुलजार साहेबांची. ते आले पती पत्नी. मग आम्ही भेटायला गेलो. मग अर्धा तास वेळ दिला होता, 9 ते 9:30, कारण नंतर ते कामाला लागतात. तर अर्धा तासामध्ये त्यांचा परिचय झाला, माझा परिचय झाला. मग अर्धा तास झालं. मग मी घाईत होतो की आता मी कधी बोलू, कारण वेळ त्यांना दिलेला आहे ना, आपण बोलणं चुकीचं आहे. मग ते त्यांचं झाल्यानंतर मग मी माझा अल्बम काढला आणि मी दाखवलं. ते शिल्प बघून ते थरथरून गेले. ते विजय तेंडुलकरांचं शिल्प केला होता, आहे तिकडे आहे विजय तेंडुलकरांचं शिल्प. ते बघून तर इतके भारावून गेले आणि म्हटलं बहुत बढ़िया काम है और आपको तो मैं पहले से जानता हूँ. हाँ, ये मतलब शिंदे साहब है, उनके ऑफिस में वो हमारे फिल्म के एडवर्टाइजिंग करते. वहाँ एक ट्रॉफ़ी देखा है, वो ट्रॉफ़ी आपने बनाया है. नाव सांगितल्यावर ते म्हणाले आपको आप मिले नहीं, लेकिन आपका काम मैंने उनका परिचय बहुत हुआ है. आणि त्यांचं स्टेटमेंट असं होतं की मी समजत होतो फिल्मफेअर अवॉर्डनंतर इतकी चांगली ट्रॉफी त्यांना कधी बघायला मिळणार नाही, पण हे त्याच्याहीपेक्षा सुंदर ट्रॉफी. म्हणजे ते असं चेहरा होता, फक्त हात आणि चेहरा. म्हटलं पूरी सोच एक हात में लिया हुआ है, क्या ट्रॉफी है, बहुत बढ़िया है. तर ते मग आणखीन भरावे झाले. मग मी आमच्या गप्पा अर्धा तास दिला होता, नंतर अर्धा तासानंतर तासभर गप्पा रंगल्या. हां, म्हणजे वेळेस भानच राहिलं नाही. मग मी हळूच निरोप घेताना म्हटलं की सर तुम्ही पण मला वेळ द्याल का, म्हणजे मला पोर्ट्रेट करायचं दिलं. क्यों नाही. मग लगेच त्यांच्या पी एना बोलावलं. कुट्टी साहब आ जाओ, ये देखो इनको 2 दिन चाहिए. मग त्याने लगेच फेब्रुवारीचा 27 आणि 28 2 दिवस दिला. आणि त्या 2 दिवसामध्ये स्टुडिओवर, म्हणजे गोरेगावच्या माझ्या स्टुडिओवर यायचे. 3 वाजता यायचे, 3 ते 6 पहिली बैठक झाली. मग बैठकमध्ये कामापेक्षा बोलणं जास्त. मग 2 दिवस पुरले नाही. मग मी रिक्वेस्ट केला अजून 1 दिवस पाहिजे. ठीक आहे. तो रविवार होता सुट्टीचा, ते काही काम कोणाला वेळ देत नाहीत. मग रविवार पण आले आणि मग काय ते शिल्पच बोलते, मी काय बोललो. आमिर खानच्या संदर्भाने सुद्धा आपलं नाव जोडलं जाते, काय सांगाल त्या? सरफरोश नावाचा एक चित्रपट होता. तर त्यांना असा प्रयोग करायचा होता की थिएटर मेट्रोमध्ये प्रीमियरच्या वेळी तो स्कल्पचर त्यांना हवा होता. जॉन मॅथ्यू नावाचा दिग्दर्शक होता, त्यांनी प्रोड्युसर आणि डायरेक्टर तोच होता. त्यांनी तो हे केला आणि मी त्यांना सांगितलं की मी फोटोवरून करतो, पण शेवटी निदान 1 तासभर तरी मला शेवटच्या वेळी ते हवेत. मग ते आले आणि मग ते त्यांचा जो कसं आहे, फोटोवरनं करणं एक मर्यादा आहे आणि लाईव्ह असेल तर आणखीन जिवंत. मग तो केला. त्यावेळी त्यांनी मला काम झाल्यावर गप्पा मारताना लगानची स्टोरी सांगितली होती थोडक्यात. मग तेही गप्पा रंगल्या मग. आणि खूप डाऊन टू अर्थ असतात तो लोक. आपण अर्थात मी थोडासा आगाव असल्यामुळे असा दबाव येत नाही. म्हणजे खरं तर गुलजार साहेबांना भेटणं, ज्याच्यावर आपण एवढं भारावून गेलो, एक दबाव असतो नाही ते. आणि त्यांचं शिल्प करणं तर दिलीप प्रभावळ आहे, डॉक्टर लागू आहे, विजय तेंडुलकर आहे, किती VIPs आहेत म्हणजे लाईव्ह केलेले. खूप लोक आहेत. अनिल अवचट आहे, साहित्यिक तर भरपूर आहे. वासुदेव कामत जे आहे, चित्रकार वासुदेव कामत आहे. किती नावं घ्या. आमचे सर आहे देवरकोंडा सर, ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, त्यांचं शिल्प आहे. सर आता सर्वांचे शिल्प दिसतात, पण आम्हाला इथं भगवान रामपुरे दिसत नाहीत. आहे ते आहे डोक्यामध्ये. कारण चेहरा करणं फार महत्त्वाचं नाही, तुमचं ते व्यक्तिमत्व. पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिमत्व, ते व्यक्तिमत्व उतरायला पाहिजे.
ते मी एका फेजमध्ये 2010 साली एका वेगळ्याच फेजमध्ये गेलो. त्यावेळी मी फोटो काढून ठेवलेलं आहे. ते पोर्ट्रेट कधी ना कधी होईल. हा जो निराकार फॉर्म आहे, एक निराकार फॉर्म आहे आणि आतमध्ये पण एक चेहरा आहे. तो करेन मी. भगवान रामपुरीत हां. असेल. म्हणजे आतमधला जो नाही वरचा चेहरा आहे मीच आहे. तो शांत आहे, म्हणजे एकदम ध्यानात बसलेला आहे असा. आणि आतला आहे त्याचा जो किंकाळी आहे, म्हणजे तो जो आतला जो एक हे आहे फ्रस्ट्रेशन आहे, तो ते काढतोय. आणि त्या चेहऱ्यावर खिळे टोचलेले आहेत असे. समजा तुमच्या जसं येशूला हातात खिळे टोचतात तसं डोक्यात खिळे ठोकल्यावर कसं असतं, म्हणजे तो जो मोठासा खिळा ज्याला काय कुऱ्हाडी खिळा म्हणतात ना, तो कुठला खिळा म्हणतात, तो खिळा टोचतो तर ते काय आक्रोश असेल, तो आक्रोश त्या चेहऱ्यावर. ते शिल्प कधीपर्यंत आकाराला येईल? मी काय म्हणतो, असे शिल्प आहे ना, हजारो शिल्प माझ्या डोक्यात आहे. ते फक्त 10-12च काय ते उतरलेले, म्हणजे स्वतःचे. म्हणजे विचार नावाची गोष्ट आहे ना, एवढे विचारिक आहे. ते आता खरा प्रवास सुरू झालेला आहे. आता मी माझी मुलं हाताला आलेले आहेत, ते करतात आणि माझ्यापेक्षा पुढे आहे. तो थोडा सेटल व्हावं लागतं, कारण प्रपंच आहे ना, व्यावसायिक कामं तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारखं होत नाही. तो जर्नी आहे. पण आता ती वेळ आलेली आहे. आता इथून जो काही उरलेलं आयुष्य आहे तसे स्कल्पचर होईल. म्हणजे जे स्वप्न आहे, जसं स्वामीचं अख्खा जीवनचरित्र करायचं आहे ते आहे. जसं आता मनात कॉन्सेप्ट म्हणजे जे जे दिसलेले आहेत, काही लोकांचे स्केचेस करून ठेवलेले. जसं माझं सेल्फ पोर्ट्रेट माझं ते दिसलं, ते त्यावेळचं मी फोटोग्राफ एक मोठ्या प्रतितेज फोटोग्राफर आशिष सोमपुरा म्हणून आहे, त्याच्याकडून ते फोटोग्राफ्स काढून ठेवले. म्हणजे कसं आहे, आजच्या वयाचा मी नाही आहे. म्हणजे आज मी वेगळा पोर्ट्रेट करेन, पण त्यावेळी ती जी मनस्थिती होती, ते जे फ्रस्ट्रेशन होतं, ते त्या वयातलं होतं. तो एक फेज असतो, त्या फेजमधला तो आहे. आणि माणसाचं पोर्ट्रेट देखील असं तुम्ही एकच करू शकत नाही. आज मी त्या फेजमध्ये आहे, आज वेगळा फेजमध्ये आहे. आज कसं आनंदी आणि स्पिरिच्युअल लेवलवर आहे, पण त्यावेळी तसा नव्हता. सर, जे नवोदित शिल्पकार आहेत किंवा या क्षेत्रात येऊ शकतात, त्यांना काय संदेश द्या? तसं मी संदेश देण्याच्या विरुद्ध आहे. संदेश घेणं आणि देण्याच्या विरुद्ध आहे. फक्त काम करत जायचं, ॲक्च्युली जगत जायचं. काम जगणं, ज्याला शिकणंपेक्षा जगणं ज्याला जमते ना, ते मजा आहे. काम शिकणं नाही, हे कला शिकून येत नाही. माझं अजूनही मत आहे, ते जगणं, काम करत राहणं, ते कामच कामाला शिकवते. कामच कामाला शिकवते.